नमस्ते माझ्या मैत्रिणींनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज का मी घोषणा देते हे तुम्हाला तर माहीतच आहे. आज कारण आपला संविधान दिवस आहे. एका मंदिरातली पुजारी एक स्त्री होऊ शकत नाही. एका मस्जिदीमध्ये मोलमी स्त्री होऊ शकत नाही. एका चर्चमध्ये फादर पण स्त्री होऊ शकत नाही. पण एक स्त्री पंतप्रधान होऊ शकते. एक स्त्री मुख्यमंत्री होऊ शकते. एक स्त्री शिक्षण मंत्री होऊ शकते. एक स्त्री डॉक्टर होऊ शकते. आणि एक स्त्री टीचर अंगणवाडी सेविका होऊ शकते. हा अधिकार मला धर्माने नाही दिला तर माझ्या संविधानाने दिला. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा संविधानच लिहिला नसता तर आज आपण स्त्रिया बाहेर येऊन एवढी कामं केली नसती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि मी आज माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे कारण मी आनंदी आहे आणि नेहमीच आनंदी राहते. कारण मला ह्या देशात जो अधिकार मिळाला तो संविधान दिवस आहे आज, तर मी का नाही आनंदी राहू. आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी भगिनींनो, तुमच्यासाठी मी रोज आता छोटे छोटे काहीतरी मिटिंगा झाल्या, हे झालं ते झालं, व्हिडिओ बनवते. पण मी प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ निवांत तुमच्यासाठी बोलणार आहे. तो व्हिडिओ माझा जो वचन आहे ते मी वचन पाळत आहे. आणि तुम्हाला ह्या आठवड्याभरात काय घडामोडी झाल्या, काय नेमकं मोर्चामध्ये होणार आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं पुढं काय होणार आहे, काय माहिती आहे माझ्याकडे. आणि मी किती माहिती खोलवर घेतलेली आहे. आणि रोकठोक चॅनल जे माझं आहे वसीमा अंगणवाडी सेविका, याच फक्त चॅनलवर तुम्हाला सगळी रोकठोक माहिती मिळणार आहे. आणि खरी खरी माहिती मिळणार आहे. कारण मी अंगणवाडी सेविका आहे आणि मी सत्य बोलते. फक्त खोटं बोलायची मला काही गरज नाही आहे. कारण मला अशी प्रसिद्धी नको हवे. खोटं बोलून पुढे जाण्यापेक्षा खरं बोलून मागं राहिलेलं कधी पण चांगलं. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझा एकच प्रश्न आहे. तुम्ही किती जणांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला, किती जणाला सबस्क्राईब करायला लावला हा चॅनल, किती आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसना तुम्ही हा माझा चॅनल लिंक पाठवलं, शेअर केलं. मला तुमचे कमेंट्स तर भरपूर येत आहेत. काही मुलींचा मला फोन आला, काही मुलींचे त्यांनी मला फेसबुकवर शोधून मला मॅसेंजरवर कॉल केले. मी आनंदाने भरभरून गेले. मला हेच पाहिजे, मला हेच प्रेम पाहिजे, मला संवाद पाहिजे. मला बोलल्याशिवाय मी बसू शकत नाही. मला बोलणं खूप आवडतं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणं आवडतं, शेअर करणं आवडतं. आणि खास करून माझा सगळ्यात फेवरेट जी माझी नोकरी आहे किंवा जे माझं काम आहे, जे मी एकदम मनाने करते, ते म्हणजे माझी अंगणवाडीची नोकरी. मी अंगणवाडी सेविका म्हणून हे जे मला पद मिळालं आहे, हे मला मान सन्मान मिळाला आहे, त्याचा मला खूप गौरव वाटतो. आणि तुम्हाला सगळ्यांना पण याचा खूप अभिमान वाटला पाहिजे. कारण अंगणवाडी सेविका म्हणजे दुसऱ्या कोणत्याही पदावरून माणसाला काढू शकतात, त्यांनी राजीनामे द्यावे लागतात. पण या अंगणवाडी सेविकाच्या आईच्या नंतर जे अंगणवाडी ताईचं पद आहे ते कोणी तुम्हाला काढू शकत नाही. कारण 40 वर्ष काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तेव्हापासून आत्तापर्यंत अंगणवाडी ताईच आहेत. हे कुणाच्या नशिबात आहे हो, हे आपल्या नशिबात आहे. आणि आता अंगणवाडीत लागणं पण सोपं नाही. किती क्रायटेरिया आहे. 2च मुले असली पाहिजे, 12वीच पास असली पाहिजे, मदतनीस आता 15वी. तर अंगणवाडी सेविकाचा विचार करा, वयाची अट आहे, 35च्या आतमध्येच असलं पाहिजे. एवढं सगळं आपण अचीव करून आहोत का नाही अंगणवाडी सेविका? मग ही गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे का नाही? का तुम्हाला अंगणवाडी सेविका होण्याचा अभिमान नाही आहे? मला माहिती आहे सगळ्यांना खूप छंद आहे. आणि मी तुम्हाला आता अशी माहिती देणार आहे. आता आपला जो आपण 4 तारखेपर्यंत बेमुदत संप करणार आहोत. आमची एक दादरला आमच्या अंगणवाडी कृती समितीचं ऑफिस आहे, तिथे मीटिंग झाली युनियनची. आणि तिथे आम्ही पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस जमा झालो होतो. तिथे आमचं खूप चांगलं संभाषण झालं, संवाद झाला. आम्ही सगळ्यांनी आपल्या मनातल्या गोष्टी आमच्या ब्रिजपाल सरांना विचारल्या. आमच्या कृती समितीचे ते सचिव आहेत, त्यांना आम्ही विचारल्या. त्यांनी आम्हाला खूप समाधानकारक उत्तर दिली. काय आमच्या ज्या शंका होत्या, कारण मी जास्ती युनियनच्या मीटिंगला जात नाही, त्याच्यामुळे मला जास्ती माहिती नसते.
आणि मी एरियात पण सुपरवायझरला आणि ऑफिसवाल्याला मस्त फाईट देत असते. मला काय भीती वाटत नाही, कारण देव तारी त्याला कोण मारी. तुम्ही पण घाबरायचं नाही अंगणवाडी सेविका मदतनीसांनो, अजिबात घाबरायचं नाही. कारण घाबरण्यासारखं आपण काय काम करत नाहीत. आपण काय करोडोचा घोटाळा करतो का आपल्याला घाबरायला? अहो, करोडोचे घोटाळे करणारे स्टेजवर मज्जेत उभा राहतात, त्यांच्यावर लोक फुलं उधळतात. आपण काय केलेलं आहे? आपण ज्यांच्यावर करोडो लाखोची फुलं उधळतात आज लोक, आपण फुलांच्या पेक्षा कोमल मुलं सांभाळतात. आपल्याला काय घाबरायची आणि कोणाला भ्यायची गरज आहे? बरोबर आहे का नाही? तर असं आहे की त्या मीटिंगमध्ये ज्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतात, तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणजे काय हे बघा. एवढं मला हे मनाला लागलं, कारण अंगणवाडी सेविका काय बोलत होत्या मीटिंगमध्ये, काय बोलायला पाहिजे त्यांनी? नाही, आमचा पगार वाढल्यावरच आम्ही मागं फिरू, असं तसं हे ते, असं काही नाही. अंगणवाडी सेविकांचा एक प्रश्न होता की जर आम्ही 1 महिना संप केला, जाऊ द्या, आम्हाला पगार वेतन नाही मिळालं, मानधन नाही मिळालं, चालेल. पण असं आहे की काही अंगणवाडीची मुलं जे लाभार्थी आहेत ते फक्त ह्याच अन्नावर असतात. खूप ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात. तर त्यांचं काय होणार? कारण त्यांचे आई वडील कामावर जातात आणि ती लहान लहान बाळं वाडगं घेऊन आमच्या अंगणवाडीत येतात. तर आम्ही काय करायचं? हा प्रश्न माझ्या मैत्रिणींचा होता, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा होता. आणि मला गर्व आहे की आपल्या स्वतःपेक्षा लाभार्थ्यांचा विचार तुम्हाला आहे. आणि ज्या लाभार्थ्यावर पूर्ण देशातले मंत्री, आयुक्तालय, सुपरवायझर, CDPO पगारा खातात, राज्य करतात, त्यांना याचा विचार अजिबात नाही आहे. आता खूप मुलींवर, अंगणवाडी सेविकांवर दडपण यायला लागलं आहे कामाचं. काही मुलींना तर रिपोर्ट द्या, मासिक अहवाल द्या म्हणून एवढं दडपण येते. काही मुलींनी रिपोर्ट दिलेली पण आहेत. तर माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला एकच सांगते, जो आपण ऑनलाईन मोबाईलमध्ये काम करतो त्या मोबाईलमधून डेटा सरळ सरकारला जातो. तुमची गरज लागणार आहे का हो तुम्ही मोबाईलमध्ये काम केल्यावर तुमच्या मागण्या मान्य करायला? हे बघा, मी जेव्हापासून माझं अंगणवाडीचं मोबाईल खराब झालं तेव्हापासून मी काम करत नाही मोबाईलवर. मी रजिस्टर लिहिते, नाही करत मी, कारण असा नियम पाळलाच पाहिजे. आपण दुसऱ्याला दोष देतो, आपण युनियनला दोष देतो, ऑफिसला दोष देतो, सुपरवायझरला दोष देतो. त्याच्यापेक्षा मी आवाज उठवते का, याच्याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. जसं आज आपल्याला दुःख होतं आहे ना की आमच्या मुलांना कोण बघणार अंगणवाडीच्या, त्यांना खाऊ कुठून येणार, तसं दुःख तुम्हाला तुमच्यासाठी पण झालं पाहिजे. कारण आपलं स्वतःवर प्रेम आहे का हे आधी करा. कारण जे झाड पानाने बहरलेलं असतं तेच सावली देऊ शकतो का नाही? मग झाडाला पानच नसल्यावर सावली कुठून येणार हो? म्हणून स्वतःला पण सांभाळायचं आहे, स्वतःसाठी पण जगायचं आहे. तुम्ही स्वतः चांगले राहिला तर 1000 लाभार्थ्यांचं तुम्ही सेवा करतात. आणि तुम्ही स्वतःला जर चांगलं नाही ठेवलं तर तुम्ही तेवढ्या लोकांचं वाटोळं करतात. आता तुम्ही स्वतःचे नाहीत, तुम्ही तुमच्या परिवाराचे, कुटुंबापर्यंत नाहीत, तुम्हीच एक समाजाचा मेन मुद्दा, समाजाची मेन मुद्दा घेऊन चालणारी एक कर्तबगार, जबाबदार स्त्री म्हणून आहात. तर तुम्ही स्वतःची पण काळजी ठेवायची. आतापर्यंत खूप मुलींना भीती वाटते. आता THR, टेक होम राशन, जो सुक्का राशन येतो त्याच्यामध्ये 7 वस्तू असतात आपल्या, तो आला. आणि त्याच्यामध्ये ते ठेकेदार काय करतात, कमी देतात. THR कमी देतात आणि सरळ निघून जातात. THR कमी देणं आणि निघून जाणं आणि सकाळी लवकर येणं. मुलींच्या ड्युट्या थोडा 10, 10:30पर्यंत असतात, पण ते लोक 8लाच येतात. मग कधी मोजायच्या ती पाकिटं, कधी घ्यायची आणि सरळ कमी देऊन निघून जातात. आणि त्याच्यामध्ये मग आपल्या लाभार्थ्याला आहार कमी पडतो आणि आपली भांडणं होतात. आपल्याला लाभार्थी बोलणार, ते त्यांचा अधिकार आहे हो. तुम्ही 20 मुलांना साखर दिली आणि 10 मुलांना नाही दिली तर ते लोक बोलणार नाहीत का आपल्याला? बोलणार. मग मी सांगते, दुसऱ्याचं मला माहीत नाही, पण माझ्या बीटमध्ये, माझ्या एरियात, माझ्या प्रकल्पात मी असं सुरू केलेलं आहे, सगळ्या मुलींना सांगितलं आहे, जोपर्यंत आपण THR राशन पूर्णपणे मोजत नाहीत, आपण पावतीला हात लावायचा नाही, पावती घ्यायची नाही आणि घेतली तरी सही करून द्यायची नाही. मी हे जेव्हा 1 वर्ष झालं सुरू केलं, मला बरोबर राशन येतो.
आणि आत्ता मला युनियनच्या मीटिंगला जायची घाई होती. 3 वाजता माझा THR आलेला, म्हणून मी गेलेले. तर मी पावती घेऊन गेले. त्याला बाबलोबर राशन टाकून जा बाबा, मी येऊन मोजणार आणि तुला सही करून मी सोमवारी देणार. आता मी त्याला सही करून पावती दिली नाही, कारण हे बघा एक सहीचा सगळा खेळ आहे. GRवर सही होत नाही म्हणून आपल्याला वेतन भेटत नाही. मानधनावर मानधनवाढवर सही होत नाही म्हणून आपल्याला मानधन भेटत नाही. तर आपण का सह्या करायच्या कुठे पण? जिथं बोललं तिथं. मी सही केली नाही, मी पावती दिली नाही. हे बघा पावती माझ्याकडेच आहे. हे बघा तुम्हाला आज मी दाखवण्यासाठी ठेवली आहे. हे बघा ही THRची पावती. ही पिवळी एक असते, ही गुलाबी एक असते, बरोबर आहे. हे माझ्या घरी मी माझ्या बॅगमध्ये घेऊन आणलेली. बघा तुम्ही, मी दिलेली नाही. कारण का? मला पूर्ण THR जोपर्यंत येणार नाही, मी मोजणार नाही, तोपर्यंत मी सही करून देणार नाही. मग तो बाबा मला बोलला, ओ अंगणवाडी ताई, असं पण नाही बोलला, ताई पण नाही बोलला, ताई पायी गेली चुलीत. ओ मॅडम, तुमचा अंगणवाडी क्रमांक काय हो? तुमचं नाव काय आहे? मी मला घे लिहून माझा अंगणवाडी क्रमांक 173, आधीचा 33, 33 आणि माझं नाव वसीमा आहे आणि माझी अंगणवाडी अंधेरी वारलेसला आहे. तेव्हा त्याला जेव्हा यायचं तेव्हा ये तू. म्हणले नाही, तुमच्या सरांना तुमचं नाव सांगतो. बिंदास सांग. म्हणलं सरांना घेऊन ये, मी एकटी पाकिटं मोजू शकत नाही. आणि ऑफिसमधून सुपरवायझरांना पण घेऊन ये, पाकिटं मोजू लागतील मला. तर मी आता पाकिटं मोजली, तिच्यावर लिहिलं मला एवढा THR कमी आला आहे. तो THR मला दिल्याशिवाय मी तुम्हाला पावती सही करून देणार नाही. आणि माझ्या एरियातल्या सगळ्या पॅरेंट्सला सगळ्या मी सांगितलं, हे बघा असा असा घोटाळा झालेला आहे. माझ्या एरियातल्या 500 बायका बाहेर आल्या आणि म्हणलं टीचर चला कुठं यायचं आहे, आम्ही तिथं यायला तयार आहोत. तुमची चूक नाही, आम्हाला माहिती आहे. मी टेम्पोजवळ सगळ्या महिलांना बोलवलं होतं आणि त्याला हकलून लावलं, ही हिंमत घ्या. मीच करायची हिंमत. आज कोणी जर मला तेवढा लांबून चाकू फेकून मारला तर मी चाकू खाईन का हो? मी चुकवणार ना? असंच असतं. जसं आपण चाकू चुकवतो, मार खात नाही, तसंच आपल्याला प्रत्येक वेळी आवाज उठवायचा असतो. काही मुलींचं खूप असतं युनियनला दोष द्यायचा. अहो युनियन कशासाठी आहे ते आधी तुम्ही नीट लक्षात ठेवा. का युनियन कधी बोललं का तुम्हाला? जर एरियात तुमच्यावर जबरदस्ती झाली, तुम्हाला THR नाही भेटला भरपूर, तुम्हाला आहार चांगला नाही आला तर सही करून द्या, असं कोणतं युनियन बोलतंय? त्याला मला त्या युनियनचं नाव सांगा तुम्हाला. मी तुम्हाला त्या युनियनला पण बघते चांगलं. कारण माझं जे युनियन आहे, MA पाटील त्याचे अध्यक्ष आहेत, सचिव आमचे ब्रिजपाल सर आहेत, राजेश सर आहेत, निलेश सर आहेत आणि सुरमणी सर आहेत. आणि अजून 2-3 नाव, मला नावच आठवून राहत नाही हो, माझा थोडाही विकनेस आहे. हे माझं युनियन जुनं आहे खूप. पाटील सरांची आमच्या पूर्ण मंत्रालयात खूप रिस्पेक्ट आहे. काही गोष्टी असतात, आता मुलींमध्ये खूप आक्रोश होता की 1500 घेऊन उठलात आणि तो मोर्चा तिथे थांबवायचा होता. अहो आपला GR आधीच निघालेला, सही आधीच झालेली, त्यांनी फक्त पुढं केला तो GR. मग आपण बसलो काय आणि उठलो काय? महिला बाहेरून आलेल्या, महिलांना त्रास होऊ नये, महिलांचा विचार करावा लागतो. आमच्या युनियनचे प्रत्येक पदाधिकारी आहेत, ते महिलांचा खूप विचार करतात. कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः दिल्लीला गेलेले, जातीनं लक्ष घालतात. जेवणात कसं जेवण आहे, मुलींना प्रवासात काय टेन्शन आहे का, सगळं लक्ष घालतात. मग एवढा सांभाळ आपला ते करतात. आपण काय त्यांना भरून भरून पगारी देतो का हो? अहो मला माहिती आहे ना, माझ्या जिल्ह्यातल्या किती मुली आहे, कधी युनियनचे सभासद झाले नाही, कधी फी दिली नाही, 1 रुपया दिला नाही का? त्यांच्यासाठी युनियन नाही काम करतच आहे ना. आणि आमचं जे युनियन आहे, आता मुली आपापसात भांडतात, युनियन असं आहे, हे तसं आहे, ते असं आहे. आता महाराष्ट्रातले सगळे युनियन एकत्र झालेत आपल्या लढा देण्यासाठी. मग आपण सेविका मदतनीस अंगणवाडी कर्मचारी आपापसात का भांडायचं? तुम्हाला एक कर्मचारी म्हणून उभा राहता येत नाही का? काही मुलींना मी खरंच बोलते माहीत नसतं माझं युनियन कोणतं आहे, मी कोणत्या युनियनचे आहे. अहो तुमचं कोणतंही युनियन असू द्या, पण तुम्ही एक अंगणवाडी सेविका आहे का नाही, एक मदतनीस आहे का नाही? एरियात तुम्हाला सुपरवायझर आली 10-12 जणांना घेऊन आणि तुम्हाला दगडं मारायला लागली तर तुम्ही तिची दगडं खाणार का? परत तिला दगडं मारणार का नाही? मग कामाच्या बाबतीत पण असंच करा ना. कामं लावली, आपल्या नियमात बसलं तर सरळ नाही बोलायचं, करायचं नाही, करायचं आणि नंतर हा तमाशा करायचा. त्याच्यापेक्षा कोणतंही काम करायचं नाही.
आता मी एवढे तळमळीनं तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तुम्ही किती मुलींना हा व्हिडिओ पाठवता? कमीत कमी एकीने 20 कर्मचाऱ्यांपर्यंत तरी व्हिडिओ पाठवला पाहिजे का नाही? त्यांनी ऐकलं पाहिजे का नाही? त्यांना माहिती झालं पाहिजे का नाही काय चाललंय? आता मुंबईमध्ये 4 तारखेला आपला बेमुदत संप आहे, तोपर्यंत आपण 28 तारखेला आझाद मैदानावर एक आक्रोश संताप मोर्चा काढणार आहेत. का? त्याचं कारण सांगते. कारण हे जी 1 महिन्यासाठी आपण बेमुदत संप करणार आहोत, अंगणवाडी सेविका मदतनीसचं तर नुकसान होणारच आहे, कारण त्यांचं मानधन कपात होणार आहे, ते बरोबर आहे. पण ते कुपोषित मुलांचं जे नुकसान होणार आहे त्याची भरपाई कोण करणार आहे हो? सरकार बोलणार आहे का? सुपरवायझर एरियात येऊन कामं करणार आहेत का? कोण नाही करत कामं. फक्त व्हिजिटला आल्या तर मास्टरवर बसून जातात, त्या काय एरियात येऊन कामं करणार? आणि आमच्या लाभार्थ्याच्या जीवावर खाणाऱ्या लोकांना आमच्या लाभार्थ्यांचा वास येतो म्हणून तर एरियात पण शिरत नाहीत. अशा कित्येक अधिकारी, किती सुपरवायझर आणि किती लोकांची मी नावं तुम्हाला घेऊ शकते. असो, आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाही आहे. पण आता सध्या आपल्याला फक्त देवाला एकच विनंती करायची की आमच्या लाभार्थ्यांना काय धक्का लागू देऊ नको बाबा, तू रक्षण कर. कारण आमच्या महाराष्ट्र राज्यात बसलेलं सरकार आम्हाला लावारेस समजतं. आता मी एक व्हिडिओ बघितला आमच्या मुख्यमंत्र्यांचा, आमच्या शिंदे भाऊचा. त्यांनी ते मराठा आरक्षणासाठी बोलत होते भाषणात, तर त्यांनी तिथे शपथ घेतली आणि जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पुतळ्याजवळ पायाजवळ उभं राहून तिथे शपथ घेतली की मी हे काम करून देणार. अहो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचं फोटो लावून ज्या महिला पूजतात त्या मातेचा तुम्हाला विचार आहे का हो? विचार करा तुम्ही. जर पूर्ण महाराष्ट्रातील 4 लाख ते 5 लाख भगिनी ज्या परिपक्व आहेत, विधवा आहेत, त्या तळमळत फिरतात, त्यांच्या चुली पेटत नाही, आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर शपथ घेता. तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर 10 वेळेस आश्वासन दिली, तर तुमची शपथ कोण खरी धरणार? बोला. किती शिवाजी महाराज महिलांचा किती आदर करायचे, हे महाराष्ट्राचा इतिहास जरा काढून बघा. हां, गोरगरिबांचा राजा होता तो. गोरगरिबांचा राजा आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढून गरिबाच्या हातावर देणारा, स्वतः कवड्याची माळ घालणाऱ्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही महिलांना बेघर केलेलं आहे. कारण बेघरच आहोत आम्ही आता. अंगणवाडी केंद्राचं भाडं नाही, आम्हाला खायला नाही, आमच्या किती महिलांच्या चुली पेटत नाहीत, विधवा महिला आहेत. विचार करा, तो शिवाजी महाराजांचा प्रसंग आठवा. त्यांनी हिरकणीला कसं पारितोषिक देऊन तिच्या नावाचा बुरुज काढला. किती महिलांची इज्जत शिवाजी महाराज करत होते, आणि तुम्ही त्यांची शपथ घेता, त्यांच्या पुतळ्याला हार घालता. याचा अधिकार खरंच तुम्हाला नाही आहेच. तुम्हाला सावित्रीबाई फुलेंनी आमच्यासाठी जी हे केलं, सगळं त्याग केला आमच्यासाठी, किती गोष्टींचा त्यांनी पूर्ण जेवण दिलं. त्या सावित्रीबाई फुलेंच्या मुलींना तुम्ही असं वारीस सोडताय. हे महिलांचं एकीकरण व्हावा, नेटवर्क वाढावा. पूर्वी असं होतं, आता पण आहे म्हणा, पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना खूप दाबलं जातं, पुढे येऊ दिलं जात नाही. तेव्हा पण आमच्या जेव्हा पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, त्यांनी हा नेटवर्क इतका छान काढलेला की एका महिलेला जर पैसे आले तर तिच्या घरात पैसे आले, तिला घर भाडं मिळणार. तिथलीच एरियातली मदतनीस असली तर तिला काही मिळणार, आणि सेविका. असा नेटवर्क पूर्ण भारतात त्यांनी 20 कलमी कार्यक्रम जेव्हा आखला होता त्याच्यामध्ये हा सुरू केला होता. आणि आमचा ICDS सुरू करणाऱ्या इंदिरा गांधी आहेत, त्यांच्या फोटो तुम्ही आता सध्या लावू देत नाही आम्हाला. एवढं तुम्ही दडपण आणले, फक्त तुम्हाला नावाचं पडलंय मोदीजी, तुम्हाला फक्त तुमच्या नावाचं पडलंय. कसा हा प्रोजेक्ट बुडवायचा? कारण इंदिराजींनी सुरू केला आहे. तुम्हाला जिथं तिथं तुमचं नाव आणि फोटो पाहिजे. अहो, तुम्ही गोड शिदा दिला महाराष्ट्रात, तर त्याच्यामध्ये तिघांचे फोटो होते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2, एक मुख्यमंत्री. हे काय चाललंय? हे घरवाली बाहेरवाली असा महाराष्ट्र होता. अहो मर्दा, मराठ्याचा महाराष्ट्र. आणि तुम्ही काय करून टाकले महाराष्ट्राचे हाल. तुम्ही स्त्रीला जर ह्या महाराष्ट्रात आश्वासन देऊन पूर्ण करत नाही तर तुम्ही कसले मुख्यमंत्री आणि तुम्ही कसले उपमुख्यमंत्री आणि तुमची कसली सरकार. या सरकारवर खरंच विश्वास करू नये. कारण ह्यांनी आम्हाला 2 वेळेस
जेव्हा आमचा आता मोर्चा झाला तेव्हा आम्हाला 1500 देऊन उठवलं. पालकमंत्र्याची मिटिंग झाली तेव्हा पण आश्वासन दिलं. साप खोटं सरकार आहे, खोटं सरकार आहे. आणि आमचा महिलांचा शाप लागला तर तुम्ही कुठलेच राहणार नाही आम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही आमची कामं करून द्यावीत. आणि हा आक्रोश मोर्चावर तुम्ही लक्ष जर दिले नाही तर हे गोरगरिबाचं सरकार नसून अडाणी अंबानीचं सरकार आहे. हे डिक्लेअर झालेलं आहे. पण तुम्ही जे तळवळ करून बोलता तर थोडा तरी तुम्ही विचार करा की तुम्ही बोलता गोरगरिबांचं सरकार आहे, मी काम करणार आहे, मी रात्रंदिवस कष्ट करतो. शिंदे साहेबांना, शिंदे भाऊंना माझा प्रश्न आहे, तुमच्या बहिणींचं का वाटोळं करताय तुम्ही? का आमचे हाल करताय? आमच्या जीवावर का सही करत नाही? का आमचं वेतन वाढ करत नाहीत? आत्ता आमचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये आम्हाला 26,000 सेविकेला वेतन पाहिजे आणि 16 ते 17,000 मदतनीसला वेतन पाहिजे. आम्हाला मानधन नको आहे. करून गेल्या आमच्या मुख्यमंत्री मंत्री जे करायचं ते. आता तुम्ही जर नाही केलं तर आम्ही पण आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ. कारण अंगणवाडी सेविका हा 4 लाख महिला आहेत. 4 लाख महिलांकडे मतदार राजा, याचा तरी तुम्ही विचार करा. एक म्हणतात ना मंत्री, एक नेता, फक्त त्याला मतदार दिसतात. त्याला लहान मुलंसुद्धा एरियात गेलं तर दिसत नाही. त्याला फक्त 18 वर्षाच्या वरची मुलं आहेत का, मतदानात नाव टाकलं का, मतदान यादीत नाव टाकलं का बघतात? कारण मला किती मतं येणार आहेत. कधी तुम्ही विचार केला का 0 ते 6 वर्षाच्या मुलांना काय भेटतं? किशोरवयी मुलींसाठी काय आहे आपल्या महाराष्ट्रात? सुकन्या जे भाग्यश्री योजना फक्त पेपरवर, त्याचं काय आहे हो? आणि काय स्कीम सरकारच्या आपल्या भारी हसायला येतं. मला तर स्कीमवर हसायला येतं. 75 वर्षाचं झाल्यावर तिकीट भाडं फुकट. अहो 75 वर्ष माणूस जगतंय का? आता तुमच्या ह्या भेसळ अन्नाने 60-65च्या वरी कोण जात नाही का? मेल्यावर तुम्ही आम्हाला तिकीट काढून कुठं पाठवणार आहेत? गर्दाडात नाहीत घालणार का आम्हाला? जाळणार नाहीत का आम्हाला? कुठं पाठवणार आहेत तिकीट घेऊन? अरे जिवंत आहेत तोपर्यंत काहीतरी करा. ज्या महिलांना एक रकमी यायची होती, जेव्हा त्यांचं पेन्शन योजना त्यांचा लागू केली नाही तोपर्यंत एक रकमी त्यांना देत आहेत. आता किती महिला आमच्या अंगणवाडीच्या सेवानिवृत्त झाल्यात, त्यांना काय दिलं तुम्ही? 75,000, फक्त 75,000. मी एका सेविकेबरोबर वार्ता केली. त्या मला बोलल्या, हे बघा ताई, मला 75,000 आले. आणि माझा मुलगा बोलला, आई मला पत्रे घालायचे, दे पैसे. मी पत्रे दिले, पत्रे घालायला पैसे दिले हो, आता मी काय करू? तर ही एक रकमी देऊन सुद्धा महिलांना प्रत्येक महिन्यात ह्या वयात औषधं लागतात, खूप प्रॉब्लेम असतात. तिच्या हक्काचे पैसे तिला एक मानधनातून अर्धी रक्कम तरी तिला पेन्शन भेटायला पाहिजे का नाही? का देत नाही तुम्ही? का असं छळ करताय आमचा महिलांचा? किती महिला झाल्यात रिटायर, त्यांनी कुठं जायचं, काय खायचं? आणि मुलांनी ते पत्रे घालून मोकळं झाला. आता काय ती आई बोलणार का पत्रे विकून मला पैसे दी? कारण ती शेवटी आई आहे, ती ताई आहे अंगणवाडी सेविका. आमच्यामध्ये करुणा आलेली आहे. आम्हाला रोज गरिबांची मुलं बघायची असतात, त्यांचे हाल बघतो आम्ही. आणि खरंच ती लहान लहान बाळं 4 तारखेपासून वाडगं घेऊन अंगणवाडीत नाहीत, हा विचार करून आम्हाला रडायला होतं. किती माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस रडलेल्या मीटिंगमध्ये. किती अशा अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, त्यांना मुलांमध्ये राहायची सवय झाली म्हणून लग्न केले नाही. किती अशा आहेत की त्यांना मुलं नाहीत तर ह्याच मुलांना आपली मुलं समजून राहतात. काही अपंग आहेत आमच्यामध्ये, पण डोक्यानी आणि आपल्या शरीराने त्या सक्षम आहेत. आता आमचं सरकार, BJP सरकार, महाराष्ट्र सरकार अपंग झालं आहे. तर या अपंग सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं, आमच्या मागण्या मान्य कराव्या. आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनो, 28 तारखेला हा आक्रोश आणि संताप मोर्चा आपला आझाद मैदानावर आहे. आम्ही मुंबईच्या सगळ्या सेविका मदतनीस तिथे जाणार आहोत. तुमचं जे युनियन आहे त्यांनी तुम्हाला काय सूचना दिल्या त्याप्रमाणे तुम्ही पालन करा. कारण आता सगळे महाराष्ट्रातले युनियन एकत्र होऊन कृती समितीला बरोबर आहेत आणि हा संपामध्ये सहभागी आहेत. तुम्हाला सगळ्यांना पण संपात सहभागी व्हायचं आहे. कुणाला दोष देण्यापेक्षा मी काय करते, माझ्यामध्ये काय हिंमत आहे, हिंमत बाहेर काढा, हिंमत बाहेर काढा. अहो आपण एका मुलाला जन्म देतो, त्या वेदना आठवा. त्याच्यापेक्षा जास्ती वेदना तर होणार नाहीत ना तुम्हाला.
कामावरून काढून टाकता. अहो कुणाची हिंमत आहे अंगणवाडी टीचरला कामावरून काढायची? मेम आला तर फाडून फेका. कोणी तुम्हाला कामावरून काढू शकत नाही. तुम्ही तुमची गॅरंटी घेतलेली आहे सगळ्या युनियननी. म्हणून तुम्ही जे युनियन एकत्र आहेत महाराष्ट्रात त्यांनी, जे वेगळं आहे त्याला माहिती नाही. मला खूप नवीन युनियन आहेत म्हणून माझं कन्फ्युजन होतं की हे युनियन आहे का ते युनियन, आणि मुलींना पण समजत नाही. पण कृती समिती आमची, माझा विश्वास आहे कृती समितीवर. 35 ते 40 वर्ष त्या युनियनला झाले. ते आपल्यासाठी राब राहतात. प्रत्येक मिटिंगला आम्ही बघतो किती पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करतात, मिटिंगा घेतात, तळमळीनं सांगतात मासिक अहवाल देऊ नका. तर आपल्याला आता उभं राहायचं आहे सगळ्यांनी मिळून. ज्यांना आहे तिरस्कार थोडा वाटतंय की युनियनच्या चुका आहेत, त्यांनी क्लिअर करावं, मिटिंगमध्ये यावं, बोलावं. असंच कुठेही बोलून कमेंट्स करून असा काय फायदा नाही. कारण जेव्हापर्यंत आपण जात नाही, विचार करत नाही, ऐकत नाही, तेव्हापर्यंत आपल्याला काही माहिती भेटणार नाही. म्हणून मिटिंगाला जा, मोर्चाला जा, मोर्चाच्या वक्त्याला ऐका, ते काय बोलतात, कसं बोलतात, कशासाठी बोलतात. अचानक एक जागी आसू गॅस त्यांनी सुरू केले महिलांवर, अंगणवाडी सेविकाच्या. तिथे एक महिला पडली, तिचा हात मोडला. मग हे वाईट नाही का वाटत? वाटतं का नाही वाईट? हात मोडला, पाय मोडला, काय झालं तर काय करायचं? कुणाला सांगायचं? ह्यांना काय दयामाया येणार आहे का? तुम्हाला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये टाकतील आणि 10-15 नेते येऊन तुम्हाला 2 केळी देऊन फोटो काढून जातील. आज आम्ही अंगणवाडी सेविकेची भेट घेतली. निर्लज्ज लोक आहे ते. सरकारला तर लाजच नाही, ना BJP सरकारला ना महाराष्ट्र सरकारला. यांचीच पळापळी चालली आहे. ही इकडं पळ, ती तिकडं पळ. सध्या आपला नॅशनल खेळ कोणता आहे माहिती का तुम्हाला? आपला राष्ट्रीय खेळ कबड्डी. पण आपले सरकार आता खो खो खेळतंय. हे त्याला खो देतंय, ते उठतंय, ते त्याला खो देतंय, ते उठतंय, ते त्याला खो देतंय. पण कुणी एकमेकाला पकडण्याची हिंमत नाही. कारण कसं आहे, सगळे चोर एकत्र आहेत. सगळे चोर, मी म्हणत नाही एकच चोर, सगळे चोर एकत्र आहेत. आणि ह्यांचीच सरकार व्यवस्थित चालवता येत नाही. तर तुमचे काय प्रश्न हे सोडवतील. म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा, चेतावणी मोर्चा, विनवणी मोर्चा, संताप मोर्चा शेवटचा 28 तारखेला काढणार आहेत. 1 वाजता अंगणवाडीच्या सगळं सेविका मदतनीस येणार आहेत. आणि जर त्यांनी आम्हाला थांबवलं, आमच्या मागण्या मान्य केल्या, आता आम्हाला विश्वास नकोय, आश्वासन नकोय. आम्हाला आश्वासन, आम्हाला भरोसा नाही आहे. आता आमचा फक्त आमच्या देवावर भरोसा आहे. म्हणून आम्ही रोजा करणार आहेत, उपवास करणार आहेत. फक्त शांततेने आम्ही करणार आहेत. आम्ही कुणाला त्रास देणार नाही. कारण स्वतःला उपाशी ठेवून आम्ही देवाकडे विनवण्या केलेल्या आहेत. माझ्या खूप भगिनी करतात आणि त्यांची मान्यता आहे की हे सगळं मान्य होतं, आणि माझी पण मान्यता आहे. म्हणून आम्ही करणार आहेत. त्याच्यामुळे आमचा कुणाला त्रास होणार नाही. आम्ही काय रोडवर जाऊन गाड्या तोडून, ट्रेन थांबवून सरकारचं नुकसान केलं तर ती आमचीच प्रॉपर्टी, आमचं नुकसान आहे. सरकारला अजून रिपील करायला बिल दाखवतील आणि त्या पैशाचा काळाबाजार करतील. म्हणून आपल्या सगळ्या सरकारच्या प्रॉपर्टीला आपल्याला नुकसान ठेवायचं नाही. आता आपल्याला स्वतःचं उपोषण करायचं आहे. आणि ते 4 तारखेला उपोषण, मी तर उपोषण करणार आहे. माझ्याबरोबर तुम्हाला करायचं नाही करायचं ते तुम्ही बघून घ्या, पण मी करणार आहे. मी देवाला वचन दिलेलं आहे. मी कोणत्या माणसाला वचन दिलेलं नाही. तू बघ आता, हा केस आमचा हायकोर्टात सॉल्व नाही झालेला आहे. ग्रॅज्युटीची परमिशन हायकोर्टाने दिली आहे, शासकीय दर्जाची परमिशन हायकोर्टाने दिली आहे, पेन्शन द्या म्हणून हायकोर्टाने दिली ऑर्डर. हायकोर्टाचं हे काय ऐकत नाहीत. फक्त ह्यांना कोणतं सरकार पाहिजे, किती आमदार पाहिजे, किती खासदार पाहिजे, कुठं पळून जायचं, कुठं मिटिंगा करायचं, हे फक्त हायकोर्टाचं मानतात. बाकी आमच्या मागण्या काय ते हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा हे मानत नाही. म्हणून त्याच्यापेक्षाही वरी कोर्ट आहे, तिथे होलसेलमध्ये आमचा निकाल लागणार आहे. म्हणून आम्ही त्या देवाचा विनवण्यासाठी आम्ही उपोषण करत आहोत. आम्ही कुणासाठी उपोषण करत नाही. आणि अंगणवाडी सेविका, कर्मचारी, मदतनीस म्हणून आम्ही हा उपोषण करत नाही. आम्ही कुणाच्या बॅनरवर कोणत्याही कुणासाठी करत नाही. तर हे लक्षात ठेवा. आणि सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविकांनी संपात सामील व्हा. मासिक अहवाल देऊ नका. तुम्हाला कोणी मारून जाणार नाही, तुम्हाला कोणी काही करणार नाही, कोणी तुम्हाला नोकरीवरून काढू शकणार नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगते आजच, जर तुम्हाला कोणी नोकरीवरून काढलं, अशा तुम्हाला धमकी आली, तर तुम्ही मला कॉल करा. मी तुम्हाला नंबर देणार आहे माझ्या कमेंट्समध्ये, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देते माझा. मला कॉल करा.
जर मी बिझी असले तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला तिथे येणार. मी तुम्हाला कोण कामावरून काढतात, कोण सुपरवायझर आहे, कोण CDP आहे बघून घेऊ. किती दिव्याखाली अंधार आहे मी काढते बाहेर त्यांचा. ते कसे आपल्याला बोलतात तेच मला बघायचं आहे. मला सगळे नियम माहीत आहेत, मी सगळं वाचन केलेलं आहे. सुपरवायझरची जॉब काय आहे, मुख्य सेविकाचा जॉब काय आहे, CDPचा जॉब काय आहे, आयुक्तालयाचा जॉब काय आहे आणि मंत्र्याची कामं काय, ते मी सगळा अभ्यास केलेला आहे. ज्यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना भीती वाटत असेल, माझा अभ्यास खूप चांगला आहे, मला अजिबात भीती वाटणार नाही. मी तुमच्याबरोबर नेहमी उभी आहे एक सेविका मदतनीस म्हणून. आणि कृती समिती युनियनच्या आपल्याला नियम सध्या पाळायचे आहेत. आपण महिला आहेत, आपल्याबरोबर आपल्याला कोणी ना कोणी गुरु पाहिजेच. तर असं रागात येऊन तुम्ही कोणी एकट्या कुठे जाऊन बसू नका, काही असे वेगळे प्रकार करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला त्रास होईल. कारण हे बघा, आपण वेलीसारखे आहेत. लहानपणी आपण वडिलांच्या खांद्यावर असतो, मोठं झालं तर भावाच्या, आजोबाच्या, नवऱ्याच्या, मुलाच्या, आपल्याला पुरुषाच्या कंद्याची गरज असते. आणि आपले जे कृती समितीच्या युनियनमधले जे पुरुष आहेत खूप चांगले आहेत, आपल्या भावासारखे आहेत, आपल्या पिता समान आहेत. म्हणून एक वेळेस त्यांची सगळ्यांची आपल्याला गोष्ट ऐकायची आहे. संताप, मला पण खूप संताप आहे, मी बोलत नाही मला संताप आहे. पण आता आपला केस आहे वरी गेलेला आहे देवाच्या कोर्टात आणि तो निर्णय घेणार आहे. आणि त्यांनी जर निर्णय घेतला तर खूप चांगला निर्णय घेणार, आपल्यासाठी खूप काहीतरी चांगलं होणार आहे. थोडं वाईट याच्यासाठी होतं, मोठं चांगलं होण्यासाठी. तर तुम्ही पण तुमच्या एरियात, तुमच्या बीटमध्ये, तुमच्या प्रकल्पात हे सुरू करा. एक तर THR मोजून घ्यायचा आणि पावती द्यायची नाही पहिल्या दिवशी. दुसरं आहे की बाहेरून सुपरवायझर मुख्य सेविका घुसू द्यायची नाही, तिला हकलून लावायचं सरळ. पैसे भरून आलीत ना, जा. आपल्या सेविकेमधून मुख्य सेविका झाली पाहिजे, होऊ दे आपली एक मैत्रीण, आम्हाला काय फरक नाही पडत, आम्हाला आनंद आहे. पण बाहेरून कोणी येऊन आमच्यावर कामाची दादागिरी करायची नाही. जर आम्हाला मुख्य सेविकेची कामं करून द्यायच्या, तू नुसतं ऑफिसमधून बसणारी बाई आहेस तर तू आम्हाला नको आहेस. तिसरं आहे, ज्या 10वी पास मदतनीस आहेत, त्यांचा अनुभव आहे, त्यांना डायरेक्ट सेविका म्हणून घेतले पाहिजे. ह्याच्यासाठी पण आवाज उचला. दुसरे बाहेरचे फॉर्म आणून देऊ नका. मदत करणं, हे लोक कुठे येतात एरियात, आपल्याला फॉर्म आणावे लागतात. गावासारख्या ठिकाणी सरपंचाचे ह्याचे त्याचे तुम्हाला दडपण असतील, त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मी पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे आणि बघते कोण काय करते माझ्या अंगणवाडी सेविकांना मदतनीस ना. आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत आहात, मला मेसेज येतात, कमेंट येतात, तुम्ही लाईक करता, शेअर करता. पण मुलींनो, हा व्हिडिओ तुम्ही आपल्या 20-20 जरी मैत्रिणी अंगणवाडी सेविका मदतनीसला पाठवला तर त्यांना पण खूप माहिती मिळेल आणि पुढचं पिक्चर त्यांना पण जरा क्लिअर होईल. तर पाठवा. आपला इगो आहे तो जरा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. आपल्याला अभिमान असणं खूप चांगलं आहे, कॉन्फिडन्स असणं खूप चांगलं आहे, पण आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाही आहे. आपल्याला साथ पाहिजे. आपलं पुरुषप्रधान संस्कृती देश आहे, म्हणून आपण वेलीसारखे आहोत हे लक्षात ठेवा. काहीही बदललं तरी एक मुलगा हा मुलीला लग्न करून आणतो हे आपल्या देशात आहे, ही आपली संस्कृती आहे, ती अजून बदललेली नाही. आणि त्या संस्कृतीला घेऊन आपण चालतो. आणि मला खरंच एक गोष्ट मोठी सांगू, माझ्या सेविका मदतनीसचा एवढा का अभिमान आहे, मला खूप अभिमान आहे. दिसायला एवढ्या सुंदर असून, एवढं चांगलं काम करून, पण त्यांनी त्यांचं चरित्र सांभाळून कामं केलेले आहेत, याचा मला खूप गर्व आहे. मी कधीच कोणत्या अंगणवाडी सेविका मदतनीसबद्दल अशी फालतू वाक्य ऐकलेली नाही. नेहमी चांगलं, लोकांचा विचार, लाभार्थ्याचा विचार, मुलाविषयी प्रेम, काय होतंय, काय घटना घडतात, काय झालं एरियात प्रॉब्लेम, तिथे जाऊन सॉल्व करायचा, सासू सुनाची भांडणं सॉल्व करायची आणि नवऱ्याची बायकोची भांडणं सॉल्व करायची, फॅमिली प्लॅनिंग असलं समजावून सांगायचं, मुलाची वाढ कशी असली. आता लोक दवाखान्यात जायच्या आधी, कोर्टात जायच्या आधी, पोलीस चौकीत जायच्या आधी कुठं येतात तर अंगणवाडी ताईकाकडे, अंगणवाडी केंद्रात काय येतात, एका आशेने येतात. तिथे आपल्याला न्याय होतो, आपल्याला समजावून सांगितलं जातं, मग आपल्याकडे येतात. ते आपल्याला त्या पगार आहे का हो त्या कामाचा आपल्याला, पण आपल्या त्या कामाचं जो मोबदला मिळतो, प्रेम, सुख, समाधान, रात्री सुखानं झोप येते का नाही,
माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या गावोगावी उन्हात काम करतात त्यांच्या तोंडावर सगळ्यांच्या असं पिगमेंटेशन आहे, मी बघितलेलं आहे. ते त्यांच्या कामाच्या खुणा आहेत, म्हणून त्यांचे तोंड बघून जो हसरा चेहरा असतो ना ते पण ह्याच्यात हे झळकत असतं. त्यांचं उन्हात फिरतात घरभेटी द्यायला. आणि आमच्या मुंबईच्या अंगणवाडी सेविका जुग्या झोपडपट्ट्यामध्ये 3-3, 4-4 माळ्यावर चढून सेवा देतात, तर त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो, स्किनचे प्रॉब्लेम होतात. काही एक प्रॉब्लेम नाही, किती रोग झालेत आमच्या अंगणवाडी सेविकांना, पण नेहमी हसता चेहरा आणि आनंदी आणि टवटवी. म्हणलं की कोण अंगणवाडी सेविका, तर जरा संताप कमी करा, डोक्यावर बर्फाची लादी ठेवा, तोंडात साखर ठेवायची आणि आपलं काम करून घ्यायचं. जर आपला 28 तारखेला सरकारने मागण्या मान्य केल्या तर आपण त्या आपल्या लहान बाळापासून वंचित नाही होणार, त्यांना भेटायला रोज जाऊ. तरी सगळ्यांनी एकच सकारात्मक विचार करा की 28 तारखेलाच आपला निर्णय झाला पाहिजे. आपल्याला संपावर जाण्याची गरज येऊ नये आणि आपण आपल्या अंगणवाडीत जाऊन बसावं. अहो खरंच मला आत्तापासूनच दुःख येते. 2 तास काय करायचं, त्या मुलांमध्ये बसायची सवय झाली. मुलांचे फोन येतात, अरे टीचर कुठे आहे तुम्ही, आला का नाही. तर अशी ही गोड वेळ, तो चांगला वेळ घालवायचा आहे आपल्याला मुलांबरोबर. तर तुम्ही असा सकारात्मक विचार करा. आपण सगळ्यांनी बोललो मानधन होत नाही, वेतन होत नाही, तो पूर्ण निसर्गात मेसेज जातो. बघा आपण कुठे एका मोठ्या जागी उभा राहिलो जाऊन आणि स्वतःचंच नाव घेतलं तर 10 वेळेस ते रिटर्न येतं. तर आपण तसंच सकारात्मक बोलायचं आहे. माझं 26,000 वेतन झालेलं आहे, माझ्या मदतनीसचं 16,000 वेतन झालेलं आहे आणि मला शासकीय दर्जा भेटलेला आहे आणि 26 तारखेलाच माझा निकाल लागणार आहे. हे सरकार येऊन तिथं आपल्याला हटवण्यापेक्षा येऊन बोललं पाहिजे. असा सकारात्मक सगळ्यांनी विचार करा आणि आपल्या अंगणवाड्या सुरू राहू द्या. हेच आपल्याला निवेदन सगळ्यांना सरकारला करायचं आहे. म्हणून आपला संताप आणि आक्रोश मोर्चा आहे हे लक्षात ठेवा. आणि मी मोर्चाच्या पण तुम्हाला घडामोडी देणार आहे. प्रत्येक रोज छोटे छोटे व्हिडिओ टाकते ते तुमच्यासाठी, पण हा जो प्रत्येक शनिवारचा माझा व्हिडिओ असतो तुमच्यासोबत राहण्याचा. शनिवार गेला, आज रविवार आला, कारण काल मी THR आला होता तर अंगणवाडीतच होते. मला यायला रात्री खूप उशीर झाला आणि म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्याबद्दल तुमची माफी मागते आणि सर्वांना शेअर करा आणि आनंदी राहा आणि 28 तारखेला नक्की आपला निकाल लागेल याचा विचार करा आणि सगळ्यांनी एकजूट राहा, मिळून राहा. पूर्ण महाराष्ट्रात हा मेसेज द्या आणि आनंदी राहा. आणि धन्यवाद माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसनं. मी नंतर तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. रोजच्या मोर्चाच्या काय घडामोडी होणार आहेत, मिटिंगा मी घेते सध्या. खूप चांगल्या मिटिंगा होत आहेत, खूप मुली जुळत आहेत, तर तुम्हाला त्याची नक्कीच मी अपडेट देणार आहे. तरी तुम्ही माझं चॅनल सतत बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मला खूप आनंद होईल. जास्तीत जास्त तुम्ही मुलींना व्हिडिओ पाठवला आणि सबस्क्राईब करायला लावा. आपल्याबरोबर जास्तीत जास्त भगिनी जुळल्या पाहिजेत. तुम्ही माझ्या मनाचे सभासद होत आहेत.